शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 60 वर्षांनंतर मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन. नमस्कार, महाराष्ट्र कन्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांसाठी आजची महत्त्वाची माहिती म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. शेती करताना शेतकरी आयुष्यभर मेहनत करतो, मात्र वय वाढल्यानंतर शेतीची कामे करणे कठीण होते. अशा वेळी वृद्ध काळात नियमित आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारची ही पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे पात्र शेतकऱ्याला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयेपर्यंत पेन्शन मिळू शकते. तर कोणत्या शेतकऱ्यांना सहभागी होता येते हे बघूया. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावावर 2 हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. ही योजना प्रामुख्याने लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. दरमहा किती पैसे भरावे लागतात हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी ज्या वयात योजनेत सहभागी होतो त्यानुसार त्यांचे मासिक योगदान ठरते. हे योगदान साधारणपणे 55 ते 200 रुपयांदरम्यान असू शकते. या योजनेत शेतकरी जितके योगदान करतो त्यांच्याशी संबंधित योगदान सरकारकडूनही केले जाते. 60 वर्षानंतर काय मिळणार? तर योजनेतील पात्र सदस्यांचे वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा 3,000 रुपयेपर्यंत निश्चित पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे वृद्ध काळात शेतकऱ्याला नियमित आर्थिक आधार मिळू शकतो. मात्र योजनेचा लाभ घेण्यापूर्वी आपले वय, जमीनधारणा आणि इतर पात्रता अटी तपासणे आवश्यक आहे. काही सरकारी कर्मचारी किंवा इतर निर्धारित सामाजिक सुरक्षा योजनांतील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिकृत माहितीनुसारच अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि कोणालाही अनावश्यक पैसे देऊ नयेत. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या कुटुंबातील किंवा ओळखीतील पात्र शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या शेती आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी महाराष्ट्र कन्याला फॉलो करा. धन्यवाद.